नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता असा जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे। त्या ट्विस्टमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये एक जी दरी निर्माण झालेली आहे, तर त्या दरीचं कारण आहे की आता सुप्रिया आणि आता वल्लरी। आता मात्र ह्या वल्लरीने सुप्रियाला जेव्हा या सगळ्यामध्ये गुंतवलेलं असतं आणि आता जो काही तो पत्रकार आहे, तर त्या पत्रकाराला सुद्धा आता ईश्वरी मात्र पकडण्याचं ठरवते, कारण खूप दिवस झालेले आहे। आता मात्र जो पत्रकार आहे तर त्या पत्रकारापर्यंत आपल्याला पोहोचायला हवं आणि अचानक मात्र ईश्वरीला सुप्रियाचा कॉल येतो, कारण आता शुभंकरच्या मदतीने मात्र आता त्या पत्रकारापर्यंत पोहोचण्याचं काम आता मात्र तो शुभंकर ईश्वरीला मदत करतो। त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव जेव्हा घरी आलेले आहे आणि त्याच वेळी सुप्रियाचा कॉल मात्र ईश्वरीला येतो आणि ईश्वरीला कॉल आल्यानंतर मात्र ईश्वरीला आता शुभंकर आल्याचं समजतं आणि शुभंकर सुद्धा आता काहीतरी एक खूप मोठा पत्रकार आहे आणि त्याच्या मदतीने मात्र आता ह्या सगळ्या सत्याचा उलगडा मात्र होणार आहे, कारण शुभंकर आता इतकी आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना मदत करणार आहे आणि राकेशचं सत्यसुद्धा आता लवकरच आता सगळ्यांच्या समोर तो आणणार आहे। तर त्यानंतर मात्र आता राकेशचं खरं रूप मात्र अंजलीसमोर येताच आता एक खूप मोठा भयानक प्रकार असा घडणार आहे, कारण हा राकेश आहे तर तो अंजलीला न ओळखण्याचं इतकं मोठं नाटक जेव्हा करत आहे, त्यावेळेस मात्र अंजलीला एक खूप मोठा धक्का बसलेला आहे। परंतु इकडे अर्णव आणि ईश्वरी मात्र आता सगळी काही तयारी करून आता हे अगदी अंजलीचं बाळ घरी आणण्याचं ठरवतात आणि अंजलीला, परंतु त्याच वेळेस आता हॉस्पिटलमध्ये इतकी मोठी घटना घडलेली आहे की आता हा राकेश अगदी त्याचा गेम खेळत असतो, कारण डॉक्टरांना हाताशी धरून मात्र त्याने हा सर्व गेम खेळलेला आहे। पण या सगळ्या सत्यातून आता ईश्वरी मात्र आता अंजलीसमोर हे सत्य आणणार आहे आणि अंजली आणि अर्णव या दोघांना शेवटी एकत्र आणणार आहे। तर अंजलीने आता अगदी अर्णवचा रागराग केलेला आहे आणि ईश्वरीचा, परंतु त्याच अंजलीचे डोळे मात्र आता ईश्वरी लवकरच उघडणार आहे आणि आता अर्णवचा सुद्धा गैरसमज जो झालेला आहे सुप्रियाच्या बाबतीत, तो गैरसमज सुद्धा ईश्वरी मात्र आता शुभंकरच्या मदतीने सर्व काही दूर करणार आहे। तर आणि ह्या सगळ्या मागे असणारी वल्लरी आणि राकेश या दोघांचं मात्र आता सगळ्यांच्या समोर भांडण तर फुटणार आहे। पण ह्या वल्लरीची आता या घरामध्ये काय अवस्था होणार आहे, एका मोलकरणीचं काम तिला आता शेवटी करावं लागते। ईश्वरी जे काही सांगेल ते सर्व काही तिला करावे लागते, कारण आता ईश्वरी आता आता तिच्या पापाची शिक्षा तर मिळणार आहे, परंतु आता लवकरच काय होतं पुढे, कारण हे बघा आता राकेश त्याची याददाश्त गेल्याचं नाटक करतो आणि तो अंजलीला ओळखण्यासाठी नकार देतो, परंतु आता अंजलीसुद्धा काही घाबरत नाही। अंजली म्हणते की ठीक आहे, आता काही झालं तरी आता हे म्हणजे आपल्याला ओळखत नाही, आपल्या बाळाला सुद्धा ओळखत नाही, या सगळ्यामागे कारणीभूत ईश्वरी आणि अर्णव आहे। पण हा कोणी अपघात जो घडवलेला आहे त्याला लवकरच आता मी शोधणार आणि आता शोधून मात्र त्याच्या पापाची शिक्षा देणारच। त्यानंतर मात्र आता राकेशला डिस्चार्ज मिळणार आहे। आता राकेश मात्र घरी यायला तयार नसतो। आता डॉक्टरांच्या मदतीने मात्र आता काही झालं तरी या सगळ्यातून आपल्याला म्हणजे काहीतरी आता सुटका आपली झालीच पाहिजे, यासाठी तो प्रयत्न करत असतो, कारण तो दादाला आता पैसे देण्यासाठी त्याच्याकडे नसतात आणि तिकडे मात्र आता त्या राकेशने एका माणसाचा ॲक्सिडेंट करून आता हॉस्पिटलमध्ये आता डॉक्टरांच्या मदतीने आता त्या ज्या माणसाची चेहरापट्टी आहे तर त्याच्यासारखी बनवून घेतलेली असते। खूप काही पैसे त्याने चोरलेले असतात आणि हे पैसे चोरून मात्र डॉक्टरांना पैसे देऊन आणि डॉक्टरांना मारण्याची धमकी देऊन हे सर्व करून घेतलेलं असतं। आणि आता मात्र हा जो कोणी आहे ना तर तो दादा आहे, कारण आता हा दादा मात्र राकेशला पैसे मागण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याच वेळेस तेथे दादा आणि त्याचे गुंड आलेले असतात, परंतु राकेश मात्र त्यांना पैसे द्यायला तयार नसतो, त्यांच्याशी तो गेम खेळतो आणि आता म्हणतो की दादा चला मी तुम्हाला लवकरात लवकर पैसे देतो, पण तुम्हाला माझ्यासोबत एकट्याला यायचं आहे।
आणि एकट्याला यायचं आहे असं म्हटल्यानंतर मात्र आता त्या दादाचा तो ॲक्सिडेंट करतो आणि आता दादाचा ॲक्सिडेंट करल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतोच. आणि आता तेथे जे काही सगळी शस्त्रक्रिया मग ते करून झालेली असते. आता जो राकेशचा चेहरा आहे तर तो दादाला त्याने वापरलेला असतो, सेम टू सेम आता तो चेहरा दादाचा त्याने तसा बनवलेला आहे. आणि आता ह्या अपघातामध्ये दादाच्या डोक्याला जास्त मार लागल्यामुळे मात्र आता म्हणजे दादा हा सर्व काही विसरलेला असतो. आणि तिकडे आता जो काही दादा आहे तर तो राकेश असतो. राकेश मात्र आता ह्या दादाच्या नावाखाली सगळे काही धंदे तो चालू करतो. आणि आता इकडे अर्णवला मात्र त्याने किडनॅप करण्याचं ठरवलेलं असतं. काही झालं तरी अर्णवला जर आपण किडनॅप केलं तर आता खूप मोठे पैसे मागून आपण हे सगळं काही सहज शक्य करू शकतो. आणि जर त्याने प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केल्या नाही तर मात्र त्याला अगदी मारण्याची आपण धमकी देऊन प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घ्यायच्या आहे. हे सगळे कारस्थान मात्र तिकडे राकेश आखत असतो. आणि आता अंजलीला हे काही कळत नसतं. अंजली आता ह्या दादा म्हणजे हा दादाच आपला नवरा आहे, त्याची जे काही चेहरापट्टी आहे तर ती राकेशसारखी आहे म्हणून सगळेजण त्याला राकेशच मानत असतात. परंतु जेव्हा आता त्याला एक असा धक्का बसतो, कारण जेव्हा आता अंजली अर्णव राजशिर्के आणि ह्या सगळ्यांचं नाव मात्र जेव्हा त्याच्या समोर येते त्याच वेळेस आता दादाला सर्व काही आठवते. आणि दादा अर्णवला याबद्दल सर्व काही सांगतो. अर्णवला हे ऐकून धक्काच बसतो. परंतु ह्या राकेशने मात्र आता तिकडे आता हे सगळं काही सांगितल्यानंतर त्या अगोदरच अर्णवला किडनॅप करून ठेवलेला आहे. आणि अर्णवला किडनॅप करून तो मात्र आता ईश्वरीला ब्लॅकमेल करून आता प्रॉपर्टीचे पेपर्स मागवतो. आता ईश्वरीला सगळं काही समजतं की म्हणजे नक्की हा सगळं राकेशचा डाव आहे आणि आपल्या घरामध्ये जो काही राहतो तो अगदी राकेश नाही. हे सर्व कारस्थान ओळखल्यानंतर शुभंकर आता ईश्वरीची खूप मदत करतोय. आता तरीसुद्धा अंजली काही सत्य मानायला तयारच नसते. आता अंजली आता किती काही झालं तर असलं तरीसुद्धा हा दादाचा चेहरा घेऊन जो काही वापर करत आहे, कारण त्याने तशी चेहरापट्टी बनवलेली आहे पण त्या चेहऱ्यामागे राकेशचा चेहरा दडलेला आहे. हे आता सत्य मात्र आता शुभंकरच्या मदतीने ईश्वरी लवकरच आता अंजलीसमोर घेऊन येते. कारण अंजलीचा खूप विश्वास असतो. परंतु जेव्हा आता अर्णवला किडनॅप केलं जातं आणि आता अर्णवला किडनॅप करणारा कोण आहे तर हा राकेश आहे, हे ईश्वरी आणि आता शुभंकर यांनी ओळखलेलं असतं. आणि आता अर्णवला सोडण्यासाठी मात्र ईश्वरी अगदी दुर्गा अवताराने मात्र तेथे जेथे ठेवलेलं आहे तर तेथे जात. हा राकेश आणि आता ते दारू वगैरे पित असतात आणि दारू वगैरे पित असताना मात्र ईश्वरी आणि शुभंकर गुपचूप तेथे आलेले आहेत आणि अर्णवला ते तेथून सोडवतात. आता सोडल्यानंतर आता अर्णवला घाईने जेव्हा घरी आणण्यात येते तेव्हा आता सर्व सत्याचा उलगडा मात्र आता ईश्वरी अर्णव हे सगळेजण अंजलीच्या समोर करतात. कारण अंजलीला इतकं फसवलेलं आहे आणि त्याविरोधात जे काही पुरावे आहे तर ते सगळे काही पुरावे म्हणजे आता अर्णवने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेले असतात. आणि या सगळ्यामध्ये आता ईश्वरीने रियाची सुद्धा मदत घेतलेली आहे आणि रियाकडून मदत घेऊन आता हे सर्व म्हणजे अर्णवचा जीव तर वाचवलेला आहे. प्रॉपर्टीसाठी आता हा राकेश काय करू शकतो आणि अंजलीला इतका मोठा गेम करून त्याने फसवले. आपल्या मुलीला सुद्धा ओळखण्यासाठी नकार दिला आणि अंजलीला सुद्धा त्यांच्यापासून अगदी सुटका मिळवण्यासाठी आणि सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी राकेशने इतका मोठा डाव खेळलेला असतो. आणि आता हा डाव उघडकीस शेवटी ईश्वरी आणि अर्णव आता अर्णवला तर किडनॅप केलेलं असतं पण अर्णवला सुखरूप घरी आणून आपल्या मोबाईलमधील आता जे राकेशचं बोलणं आहे ते सगळं काही आता ह्या अंजलीला ऐकवलेलं असतं. कारण राकेश जेव्हा अर्णवला म्हणतो की जर तू प्रॉपर्टी माझ्या नावावर केली नाही तर मात्र मी काय गेम खेळू शकतो हे तुला माहिती नसेल. कारण आता ज्याला तू राकेश समजतो तो तर राकेश नाही, जो तुझ्या घरी राहतो तो तर एक वेगळाच माणूस आहे. परंतु आता मी जे काही केलेलं आहे माझा गेम तुला कसा वाटला, कारण ॲक्सिडेंटच्या नावाखाली मात्र मी जे काही अगदी गेम खेळलो तर ते कुणाच्याही लक्षात आलं नसेल. परंतु हे बघ चिंटुकल्या, तुला आता मी कसा जिरवतो आणि तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून मी तुझ्या बहिणीला कसं आता बाहेर काढतो हे बघत राहा. आणि नाही तुझ्या बहिणीला आणि तुझ्या त्या भाचीला मी अगदी भिकाऱ्याची अवस्था बनवली तर मी सुद्धा नावाचा राजेश नाही हे लक्षात ठेव. तेव्हा आता हे सगळं काही अर्णवच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड असतं. आणि हे ऐकल्यानंतर आता जेव्हा अंजली म्हणते की हे कसं शक्य आहे,
आता हे कसं शक्य आहे असं म्हटल्यानंतर मात्र आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. पण शेवटी शुभंकर पुढे येतो आणि सगळे काही पुरावे अंजलीला दाखवतो आणि शेवटी आता ह्या अंजलीसमोर मात्र शुभंकरने ह्या राकेशची गचंडी धरत ओढत आणलेलं असतं आणि त्याचा खरा चेहरा शेवटी अंजलीसमोर आणलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो आता मात्र म्हणजे ह्या वल्लरीचं सुद्धा सत्य आहे. तर ते आता शुभंकर हा ईश्वरीला मदत करत आता जो काही तो पत्रकार आहे तर त्या पत्रकाराला सुद्धा आणून सगळ्यांच्या समोर जेव्हा हा उलगडा होणार आहे तेव्हा मात्र आता वल्लरीने कोणतं पाप केलेलं आहे आणि वल्लरी आता माफी मागून मात्र या घरामध्ये राहण्यासाठी कशी तिची भिकारीची अवस्था झालेली आहे आणि ह्या राकेशला सुद्धा त्याच्या पापाची शिक्षा कशी मिळालेली आहे. कारण आता वल्लरीने एक नाही तर दोन असे पाप केलेली आहे. कारण शुभंकर आणि नम्रता या दोघांमध्ये संबंध असल्याचं आकाशसमोर आणलेलं असतं आणि शेवटी आकाशचे जे काही डोळे आहेत तर ते ईश्वरीने उघडलेले असतात आणि आकाश आणि नम्रता या दोघातील गैरसमज मिटून शेवटी आता वल्लरीने ते कबूल केलेलं आहे आणि शेवटी आता नम्रता आणि आकाश हे दोघंही एकत्र आलेले आहेत. तर तेव्हा आता मित्रांनो असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर कमेंट करायसाठी मात्र विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तोपर्यंत धन्यवाद.